महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत 68,000 आशा महिला काम करतात आणि 4,000 महिला गटप्रवर्तक म्हणून काम करतात। राष्ट्रीय आरोग्य अभियान हे 2005 सालापासून या देशामध्ये सुरू झालं असून या देशातील वाढलेले मातृत्व मृत्यू आणि लहान मुलांचे मृत्यू थांबवण्यासाठी जी योजना सुरू झाली त्या योजनेचे सगळीकडे कौतुक केलं जात आहे। विशेषतः कोविड काळामध्ये अशा महिलांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून जे काम केलेलं आहे त्याचं सगळ्या जगभर कौतुक झालं। जगात आरोग्य संघटनेने जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलं की या महिलांना पारितोषिक द्यायला पाहिजे आणि एवढं महत्त्वाचं काम करणाऱ्या या महिला ज्या आहेत आज 20 वर्ष झाली काम करत आहेत, परंतु त्यांना अजूनही किमान वेतन मिळत नाही, त्यांना कर्मचारी म्हणून दर्जा मिळत नाही आणि त्यांना तुटपुंजा मानधनावर काम करावं लागतं। आज या देशामध्ये एक कामगार जरी असला तरी वाढत्या महागाईच्या काळामध्ये दरमहा 26,000 रुपये किमान वेतन मिळालं पाहिजे। म्हणजे अशांना महिलांना 26,000 रुपये मिळाला पाहिजे। त्याचबरोबर त्यांना प्रॉव्हिडंट फंड योजना लागू झाली पाहिजे, ESI योजना लागू झाली पाहिजे, त्यांना ग्रॅज्युटी मिळाली पाहिजे आणि आता त्या 20 वर्षे काम केल्यानंतर ज्यावेळेस रिटायर होतील 60 वर्षानंतर